नवीन वर्षातील 5 तारखेच्या रविवारी देवाची स्तुती आराधना करायला एकत्र जमा झालेलो आहोत। आपण यावेळेला गीत गाऊया, परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया। नीले आसमां के पार। त्यावेळेला मी विनंती करतो, महिला आहेत त्या महिलांनी कृपया पुढे यावं आणि गाण्यामध्ये सहभागी व्हावं। ज्यांना वाटतं मी गाऊ शकते, मी गाणार, परमेश्वराची स्तुती आराधना करणार, त्यांनी कृपया पुढे या, कृपया पुढे या। नीले आसमां के पार जाएंगे, सामोरे जाण्यासाठी तयार होत आहे। आणि हा आम्हाला अभिमानाचा विषय आहे की प्रभू आम्हाला त्याच्या मंडळीला, त्याच्या वधूला घेऊन जाण्यासाठी येत आहे। आणि तो जेव्हा येईल त्यावेळेला आम्ही जे प्रभूमध्ये जिवंत असू ते उचलले जाऊ, आमच्या शरीरामध्ये आमूलाग्र बदल होईल आणि प्रभू सोबत सदोदित राहण्यासाठी परमेश्वर आम्हाला घेऊन जाणार आहे। म्हणून त्या देवाची आपण स्तुती आणि आराधना करूया। दुसरं गीत आहे, तेरी स्तुती प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। प्यार
तो अति सुंदर आहे आणि आमच्या प्रताप प्रेम केलं आणि आम्ही त्याच्यापुढे करतो. आम्ही त्याला निवडलं नाही तर त्याने आम्हाला निवडलेलं आहे. आणि म्हणून आम्ही निराशा असताना प्रभू आम्हाला आशा देणारा परमेश्वर आहे. स्वाधीन होता हाती त्यावेळेला तो आम्हाला मार्गदर्शन करतो. तो आमचं संरक्षण करणारा परमेश्वर आहे. तो आमचं कवच आहे. तो आमचा ढाल आहे. स्तोत्रकर्ता आपल्या स्तोत्रामध्ये म्हणतो तो आमचा गड आहे. तो आमचा किल्ला आहे. आणि जेव्हा त्याच्यामध्ये आम्ही जातो तेव्हा आम्ही सुरक्षित राहतो. आणि म्हणून आपण प्रार्थनापूर्वक स्वतःला परमेश्वराच्या हाती स्वाधीन करूया. तू मेरा शरणकर्ता, तू मेरा पराक्रम, संकट पे मेरा दोस्त, मेरा प्रभु है. मेरा
धन्यवाद देतो, कारण तू आमचा पात्र, स्तुतीस पात्र असा आमचा परमेश्वर. प्रभू तू आम्हाला तुझ्या प्रतिरूपाचा तुझ्या समक्षतेमध्ये राहून परमेश्वर पित्या बनवलेला आहेस यासाठी की प्रभा तुझी स्तुती आणि सेवा आणि आराधना आणि गौरव करावा. आणि म्हणून प्रभू आम्ही जी तुझ्या स्तुती केलेली आहे आमच्या अंतःकरणापासून तू जाणतोस प्रभू. अब्बा मी तुला मान्य असो प्रभू, तू असं मला आपल्या वचनातून मान्य देत असताना इतर गोष्टीमध्ये प्रभू आम्ही भाग घेत असताना तू आम्हाला सहाय्य कर, आम्हाला आपल्या आत्म्याने सारी प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणतो आहे. आमेन. हालेलुया. थँक्यू. महिला सर्व ज्या आल्या पुढे आणि देवाच्या स्तुती आणि आराधनामध्ये सहभागी झाल्या तुम्हाला सर्वांचे मी आभार मानतो. देवाच्या वचनाकडे लक्ष देऊया. प्रभू आम्ही स्तुती करतो, ही वेळ तुझ्या वचनातून शिकण्यासाठी सांगण्यासाठी आहे. आणि म्हणून सांगत असताना माझ्या तुझे शब्द म्हणजे विचार तुला मान्य असोत आणि जे सर्व आम्ही ऐकणार आहोत प्रभू तू आम्हाला कृपा करो, तुझ्या वचनाचं मर्म कळावं आणि त्या प्रकारे प्रभू आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करावी म्हणून तो आम्हाला सहाय्य कर. कारण आमचा महान प्रवेश ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. आजचा जो विषय आहे तो आपल्या सियनाच्या पंचांग अनुसार आहे आणि येशूच्या पुत्रत्वामध्ये किंवा तो जो देवाचा पुत्र आहे त्या देवाच्या पुत्र या नात्यामध्ये आम्ही कसे भागीदार आहोत, हाऊ वी आर शेअरर्स इन द सनशिप ऑफ क्राइस्ट इज द टुडेज सब्जेक्ट. आणि म्हणून त्याकडे आपण यावेळेला लक्ष देऊया. अलास्का नावाचा एक देश आहे आणि अलास्कामध्ये स्थानिक जी संस्कृती आहे त्या स्थानिक संस्कृतीमध्ये एक अशी पद्धत आहे की आई वडील किंवा जे वयात आलेले तरुण तरुणी आहे ज्यांची नुकतंच विवाह झालेला आहे किंवा काही वर्ष लोटलेली आहेत, तर त्यांना जी पहिली लेकरं होतात ना ती पहिली लेकरं दत्तक म्हणून देण्यासाठी ते उत्सुक असतात, तयार असतात. अशी त्यांच्यामध्ये प्रथा आहे. जसं आपल्यामध्ये शास्त्रामध्ये आपण पाहतो मनुष्याच्या मध्ये पहिला जो जन्मलेला आहे मग हे सगळे परमेश्वराला अर्पण करायचे. परमेश्वराला प्रथम पुत्र प्रथम वत्स हे दिलेलं आवडतं, तशी त्याची आज्ञा आहे आणि म्हणून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि तशाच प्रकारची काही पद्धत अलास्कामध्ये आहे. परंतु अलास्कामध्ये ही जी पद्धत आहे ना ही पद्धत ज्यावेळेला पाश्चिमात्य देशांनी त्यावेळेला त्यांना ते नवखं वाटलं की हे असं कसं होऊ शकतं, आपलं मूल आपल्या घरात जन्मलेलं, आपल्या पोटी आपल्या उदरी जन्मलेलं दुसऱ्यांना दत्तक म्हणून द्यायचं. परंतु तशी प्रथा त्या देशामध्ये आहे आणि म्हणून मग ही जी दत्तक घेतलेली मुलं जी आहेत ही दत्तक ज्याच्या घरी म्हणून जातात त्या घरामधील जे वयस्कर असतात जे त्यांचा सांभाळ करतात त्यांना ते आई वडील मानतात. त्यांच्या बरोबर त्या आई वडिलांपासून आणखीन काही लेकरं असतील त्यांना ते आपलं भाऊ आणि बहिणी मानतात. त्यामुळे होतंय काय की हे जे कुटुंब आहे हे कुटुंबामध्ये हे नवीन नातं निर्माण झालं. पाश्चिमात्य लोकांना हे नवखं वाटतं, परंतु जी मुली दत्तक म्हणून ज्या कुटुंबात जातात त्या कुटुंबातले आई वडील भाऊ बहिणी हे आपले म्हणून त्याचा ते स्वीकार करतात आणि तसंच त्या कुटुंबातले लोकही या दत्तक घेतलेल्या लेकरांना आपल्याच कुटुंबातील एक असं समजतात आणि आपल्या कुटुंबातील ज्या सुखसुविधा आहेत ते सर्व त्या दत्तक घेतलेल्या मुलाला किंवा मुलीला देतात. तसंच देवबाप करतो. स्वर्गाच्या राज्यामध्ये देखील परमेश्वर आम्हाला अशाच प्रकारे अडॉप्टेड चिल्ड्रन म्हणून स्वीकार करतो, हे लक्षात घ्या. जो स्वतःचा पुत्र असतो किंवा स्वतःची कन्या असते त्याच्या व्यतिरिक्त जे दत्तक म्हणून घेतले जातात आणि त्याच नात्याने परमेश्वर आमच्याकडे पाहत होतो. जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिलेला आहे. देवाची मुले होण्याचा अधिकार दिलेला आहे. आम्ही देवाची मुलं झालो नाही, आम्हाला बनवलं गेलेलं आहे. वी हॅव बीन अडॉप्टेड. आणि म्हणून इस्रायलमध्ये पण आमचं रोपण करण्यात आलेलं आहे. म्हणजे आम्ही खरे इस्रायली नाही परंतु येशूवर विश्वास ठेवल्यामुळे नवे इस्रायल म्हणून त्या जुन्या इस्रायलमध्ये आम्हाला काय केलेलं आहे, रोवलं गेलेलं आहे, रोपण केलेलं आहे. आणि त्याला इंग्लिशमध्ये एनग्राफ्टेड असं म्हटलेलं आहे. आम्हाला एनग्राफ्ट करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून प्रियानो आजचं वचन पण तसंच आहे. पण या ठिकाणी आम्ही पाहतो की परमेश्वराने आम्हाला आशीर्वाद दिला आणि त्याच्या कुटुंबातील एक असं बनवलेलं आहे. आता कुटुंब म्हटलं
म्हणजे आम्ही जो पिता आहे आमच्या कुटुंबामध्ये, त्या पित्याचा मान दिला पाहिजे. त्या कुटुंबामध्ये जर आम्हाला रोवलं गेलेलं आहे, आम्हाला स्थानापन्न करण्यात आलेलं आहे, तर आम्ही त्या कुटुंबाचे जे रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत, प्रथा आहेत, रूढी आहे, परंपरा आहे, नियम आहे, त्याचं पालन करणं तेवढंच महत्वाचं आहे. नाहीतर समजा एखादा दत्तक घेतलेला मुलगा मुलगी आपल्या कुटुंबामध्ये आला आणि जर आपल्या कुटुंबाप्रमाणे तो राहत नसेल तर आम्ही काय करणार? हा तिथंच बरा आहे, तिथंच बरी आहे, असं कधी कधी आमच्या मनामध्ये विचार येतात. परंतु जे खरोखर त्याला दत्तक म्हणून घेतलेलं असतं, जे खरोखर आपल्या लेकरासारखं त्याच्यावरती प्रेम करतात, त्याच्या बाबतीमध्ये आम्ही पाहतो रोमकरासपत्र 8 अध्याय आणि 15व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? वाचा बरं, रोमकरासपत्र 8 अध्याय 15 वचन. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हास मिळाला नाही. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही. आम्ही घाबरावे म्हणून परमेश्वराने आम्हाला भयाचा आत्मा दिलेला नाही, परमेश्वराने आम्हाला गुलामीचा आत्मा दिलेला नाही, तर परमेश्वराने आम्हाला त्याचा असा आत्मा दिलेला आहे की जो आम्हाला धैर्य देतो, जो आम्हाला सहाय्य करतो, जो आमचं रक्षण करतो. आणि म्हणून प्रियानो, ज्या वेळेला मनुष्य भयामध्ये राहतो ना, ज्या वेळेला मनुष्य घाबरतो ना, त्यावेळेला काय होतं? त्याच्यामध्ये एन्झायटी वाढायला. एन्झायटीचा अर्थ एक्झॅक्टली जर पाहायला गेलो तर आमच्या शरीरामध्ये जे आमचं मनस्थिती आहे ती मनस्थिती बिघडते. घाबरल्यामुळे आम्ही इतके भयभीत होतो की आमच्या मनामध्ये तणाव निर्माण होतो. आमच्या मनामध्ये असं वाटतं की मला आता कोणी नाही, मी सुरक्षित नाही, मी असुरक्षित आहे, आणि थकवा आल्यासारखं वाटतं, गळून गेल्यासारखं वाटतं. अशा अनेक गोष्टी आमच्या शरीरावरती परिणाम करत असतात. आणि म्हणून जेव्हा मनुष्य देवापासून दूर जातो तेव्हा तो भीतीचा आणि भयाचा गुलाम होतो. त्यावेळेला आम्ही परमेश्वराच्या हाती स्वाधीन होतो. त्यावेळेला आमच्यामधून हे भय निघून जातं आणि परमेश्वर आमच्यामध्ये वस्ती करतो. आणि हे जो भय आहे, हा भयाचा आत्मा आम्हाला अनेक वेळेला पछाडतो. हा भयाचा आत्मा आमच्यावरती परिणाम करतो, इतका वाईट परिणाम करतो की आम्ही देवापासून आणि देवाच्या गोष्टींच्या पासून दूर जातो. मनुष्याच्या जीवनामध्ये भय जे आहे ना, हे भय वेगवेगळ्या कारणास्तव उत्पन्न होत असतं. मला ज्या गोष्टीचं भय आहे, जरुरी नाही की त्याच गोष्टीच्या मुळे तुम्ही भयभीत व्हाल. प्रसंगाने तुम्ही भयभीत होऊ शकता. आणि म्हणून कधी कधी आमच्या जीवनामध्ये दुःख येतं, त्यावेळेला आम्ही घाबरतो. कधी कधी आम्ही आजारी पडतो, त्यावेळेला आम्हाला भीती वाटते. कधी कधी आमची नोकरी जाते, त्यावेळेला आम्ही घाबरतो. आता आमचं कसं होणार? आम्ही जे काम करत असतो किंवा आम्ही जे प्रोजेक्ट घेतलेलं असतं ते यशस्वी होत नाही, मग त्यामुळे आमच्या जीवनामध्ये निराशा येते. कधी कधी आमच्या जीवनामध्ये असं वाटतं की कोणी माझं ऐकतच नाही. कधी कधी आम्हाला असं वाटतं की मी दोषी आहे, मी पापी आहे. अशा अनेक गोष्टी आहेत आमच्या शरीरावर नेहमी हल्ले करत असतात आणि आम्हाला नोवेर करतात. आम्हाला भीतीमध्ये दबून राहण्यासाठी काय करत असतात? ते आपल्या जीवनामध्ये, आमच्या शरीरावरती, आमच्या मनावरती ताबा मिळवत असतात. आणि म्हणून परमेश्वराचं वचन अशा आम्हा सर्वांसाठी आहे की तुम्हा करता भीतीचा आत्मा तुम्हामध्ये दिलेला नाही. त्या भयाचं तुम्ही गुलाम व्हावं म्हणून परमेश्वराने तुम्हाला दिलेलं नाही, तर परमेश्वराने त्याचा स्वतःचा आत्मा आम्हाला दिलेला आहे. आणि म्हणून त्यावेळेला परमेश्वर तुम्हाला आणि मला त्याचं दत्तक बोल म्हणून स्वीकारतो. त्यावेळेला तो पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्यातील हा भित्रेपणा घालवतो. काय करतो? घालवतो. जसं राग आल्यावरती कोणी म्हणतं 100 मोजा, 100 आकडे मोजा, म्हणजे ते आकडे मोजेपर्यंत मनातून राग निघून जातो. तशाच प्रकारे ज्यावेळेस चिंता असते, आम्ही भयभीत होतो, आम्ही घाबरलेलो असतो, त्यावेळेला जर आम्ही प्रभूकडे आलो तर देवाचा आत्मा जो आमच्यामध्ये वस्ती करतो, तो आमच्यामधून हा भित्रेपणाचा आत्मा घालवून टाकतो. कारण त्याने आम्हाला दत्तक म्हणून घेतलेला आहे. आणि दत्तक घेण्याने तो आम्हाला देवाचे मूल म्हणून स्वीकारतो. आपल्या कुटुंबातील एक असा सभासद म्हणून तो स्वीकारत असतो. आणि म्हणून योहानाचं शुभवर्तमान 1 अध्याय आणि 12व्या वचनामध्ये मगाशी मी वाचलेलं आहे, जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्याच, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा आम्ही देवाच्या घरचे होतो ज्या वेळेला आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवतो. आणि म्हणून पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला विश्वास ठेवल्यामुळे देवाच्या त्या पवित्र सानिध्यामध्ये आपोआप प्रवेश मिळतो.
त्याच्यासाठी आम्हाला लाईन लावावी लागत नाही, त्याच्यासाठी आम्हाला यात्रेला जावं लागत नाही, त्याच्यासाठी आम्हाला दानधर्म करावा लागत नाही. फक्त आम्ही येशूवर विश्वास ठेवायचा आहे आणि आम्ही देवाच्या घरचे होतो आणि आम्ही देवाच्या कुटुंबातील एक सभासद होतो. आणि ज्या वेळेला आम्ही परमेश्वराच्या घरामध्ये जन्म घेतो त्यावेळेला तो आम्हाला काय देतो? पवित्र आत्मा. तो आम्हाला शिक्कामोर्तब करतो. दिस इज माय चाइल्ड. हे माझं मूल आहे, हे माझ्या घरचं सभासद आहे, वी बिलॉंग टू हिम. आणि मग अशा प्रकारे परमेश्वर आम्हाला दत्तकपणाचा आत्मा देतो की जेणेकरून तो आम्हाला जाणीव करून देतो की आम्ही देवाचे मूल आहोत. जेव्हा आम्ही देवाकडे प्रार्थना करतो ना, मी चर्चचा एक सभासद आहे, तो देव कुठेतरी आहे असं आम्ही कधी अप्रोच करू नये. तो कुठेतरी वरती बसलेला आहे, पवित्र आहे, मी पापी आहे, मी खाली आहे, तो वर. अशा प्रकारे आम्ही विचार करू नये, कारण देव आणि मनुष्य यांच्यामध्ये पापामुळे जे अंतर आलं होतं ते येशू ख्रिस्तामुळे हे अंतर कमी गेलेलं आहे, हे कमी झालेलं आहे. आम्ही जे एदेनातून बाहेर हाकलवले गेलेलो होतो ते आम्हाला पुन्हा एदेनात नाही, परंतु त्या एदेनामध्ये जिथे देवाचा सहवास होता, सानिध्य होतं, त्या देवाच्या पवित्र सानिध्यात तो आम्हाला पुन्हा आणून बसवतो आणि म्हणतो की तो आजपासून माझ्या कुटुंबाचा एक सभासद आहे. फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स यू आर वन ऑफ द मेंबर ऑफ माय फॅमिली. आणि ही परमेश्वराची कृपा आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्ही देवाच्या कुटुंबामध्ये जेव्हा जन्म घेतो त्यावेळेला परमेश्वर आम्हाला आपल्या पवित्र आत्मा देतो, तो विसार म्हणून देतो, तो आमच्या सोबत राहतो, तो आम्हाला शिक्कामोर्तब करतो, जेणेकरून देवाचं मूल होण्याद्वारे मिळणारे जे आशीर्वाद आहेत, मिळणारा जो लाभ आहे तो आम्हाला प्राप्त व्हावा. आणि म्हणून प्रियानो, आम्ही त्या पवित्र आत्मा मिळाल्यामुळे आम्ही केव्हाही देवाच्या सानिध्यामध्ये प्रवेश करू शकतो. ही देवाची आमच्यावर झालेली कृपा आहे. आणि ही जी कृपा आहे ही न संपणारी कृपा आहे. देवाच्या सानिध्यामध्ये ज्या वेळेला आम्ही येतो त्यावेळेला ही एक संधी परमेश्वर आम्हाला देतो आणि ती संधी देव आम्हाला पुरवतो यासाठी की आमची भयाच्या गुलामगिरीतून सुटका व्हावी, मुक्तता व्हावी, आम्हाला सहाय्य मिळावं आणि विजय मिळवण्याचं धैर्य आम्हाला प्राप्त व्हावं. आणि म्हणून ज्या वेळेला परमेश्वर आम्हाला भीतीचा आत्मा आमच्यातून काढतो, त्याचा आत्मा देतो, त्यावेळेला परिस्थिती कसलीही असो, प्रभू आमच्या संगती आहे, त्याचा आत्मा आमच्या संगती आहे. तो आम्हाला मार्ग दाखवणारा सोबती दिलेला आहे. दुसरा कैवार याचा अर्थ काय की आम्ही जेव्हा संकटामध्ये असतो त्यावेळेला पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन करतो, त्यावेळेला पवित्र आत्मा आम्हाला सत्यामध्ये चालवतो. आणि हा पवित्र आत्मा आम्हाला पिता जो आमचा स्वर्गामध्ये आहे, देव जो आमचा स्वर्गामध्ये आहे, त्याला अब्बा आणि बाप्पा म्हणून हाक मारण्यासाठी शक्ती देतो, प्रेरणा देतो. आणि अब्बा आणि बाप्पा म्हणून हाक मारून आपण परमेश्वराकडून त्याची मदत मागू शकतो. कारण आम्हाला माहित आहे की आता आम्ही देवाचे मूल झालेलो आहोत, आता आम्ही देवाच्या कुटुंबामध्ये जन्मलेले आहोत. आणि म्हणून आम्ही आता दत्तक मूल आणि मुलगी असल्या कारणाने परमेश्वर आमचं सहाय्य करणारा परमेश्वर आहे. आम्ही कुठलीही परिस्थिती आमच्यावरती येऊ, त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रभू आमच्या संगती राहणारा परमेश्वर आहे. म्हणून रोमकरासपत्र 5 अध्याय पहिल्या 2 वचनामध्ये संत पौल आम्हाला काय सांगत आहे, काय शिकवण देत आहे? यास्तव आम्ही विश्वासाने नीतिमान ठरलेले आहोत, म्हणून आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. आपण ज्या कृपेमध्ये आहोत तिच्यात आपल्याला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे. बरोबर. आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. परमेश्वराच्या गौरवामध्ये आम्ही आता भागीदार झालेले आहे. कारण संत पाऊल मगाशी आपण वाचलेला आहे रोमकरासपत्र 8 अध्याय आणि 15व्या वचनामध्ये, कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा, काही भाषांतरामध्ये गुलामगिरीचा किंवा गुलामीचा आत्मा आम्हाला मिळाला नाही. कारण असा दासपणाचा आत्मा आम्हाला आता नाहीये. आमच्यामध्ये आता भीतीचा आत्मा नाहीये, आमच्यामध्ये आता भयाचा आत्मा नाहीये, तर देवाचा आत्मा, देवाचा पवित्र आत्मा आहे. आणि म्हणून आम्ही दुःखी राहावं, आम्ही निराश व्हावं हा प्रश्नच आमच्या जीवनामध्ये उद्भवत नाही. याऐवजी आम्ही गेल्या 1 तारखेपासून ऐकत आहे, आम्ही आनंदी राहावे. काय राहावे? आम्ही आनंदी राहावे. जेव्हा आम्ही आनंदी राहतो त्यावेळेला परमेश्वर आमच्याकडून त्याचा अधिक आणि अधिक गौरव करतो. या ठिकाणी आम्हाला अगदी प्रेमळ आणि जीवाचा शब्द जर काय असतो तर तो अब्बा आहे. काय आहे? अब्बा आणि बापा आहे. आणि अशा प्रकारे पवित्र आत्मा आम्हाला
आपल्या देवाला पिता म्हणून, अब्बा म्हणून हाक मारण्यासाठी शक्ती देतो, प्रेरणा देतो. कुठल्याही भाषेतलं बायबल घ्या, कुठल्याही जगातील भाषेचं तुम्ही बायबल घ्या, तुम्हाला हा अब्बा शब्द भाषांतर केलेला दिसणार नाही. कारण अब्बा ह्या शब्दामध्ये पावित्र्य आहे. अब्बा ह्या शब्दामध्ये परमेश्वराशी जवळीक साधण्याचं सामर्थ्य आहे. अब्बा या शब्दामध्ये परमेश्वराचं सामर्थ्य उतरलेलं आहे. कारण अब्बा म्हणण्यासाठी, परमेश्वराला अब्बा म्हणून हाक मारण्यासाठी कोण प्रेरित करतो? पवित्र आत्मा. आणि इतकं सामर्थ्य त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला त्या शब्दामधून मिळतं की ज्या वेळेला आम्ही परमेश्वराला अब्बा आणि बाप्पा म्हणून हाक मारतो, त्यावेळेला त्या शब्दामध्ये असलेलं देवाचं सामर्थ्य आम्हाला मिळतं. आता अब्बा या शब्दाचा अर्थ हा अराबिक शब्द आहे प्रियानो. आणि अब्बा या शब्दाचा अर्थ प्रियानो जर आम्ही पाहायला गेलो तर माझे वडील, माझे पिता, माझे बाबा. आता काही लोक आपल्या वडिलांना दादा पण म्हणतात, बाबा पण म्हणतात, माहिती नाही काय 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 शब्द वापरतात. परंतु समजा आम्ही आमच्या देवाला, पित्याला दादा म्हटलं तर चालेल का हो? बाबा म्हटलं तर चालेल का? काहीतरी वेगळं वाटतं नाही का? म्हणजे आम्हालाच असं वाटतं की असं म्हणणं परमेश्वराला योग्य नाहीये. कारण त्या असं बोलण्यामध्ये चांगलं आहे शब्द, परंतु त्याच्यामध्ये जे देवाशी माझं नातं आहे ते दृढ होत नाही, ते बांधलं जात नाही, ते निर्माण होत नाही. म्हणून देवाला पित्या म्हणणं केव्हाही अधिक चांगलं आहे. त्याला बाप्पा म्हणणं आम्हाला खूप आवडतं. आणि काही लोक त्याला अब्बा पण म्हणतात. रोमकरास पत्र 8 अध्याय 16 वचनामध्ये आम्ही पाहतो की त्या वचनामध्ये देखील संत पाऊल आम्हाला काय सांगत आहे. कुठेतरी वाचा रोमकरास पत्र 8 अध्याय 16 वचन. तो आत्मा आमच्या दत्तकपणाची काय करतो? साक्ष देतो. पहा बरं, तो आत्मा जो देवाचा आहे तो आमच्या आत्म्याबरोबर, म्हणजे दोन्ही आत्मे एकत्र येऊन साक्ष देतात. आणि काय साक्ष देतात? आम्ही देवाची लेकरं आहे. पवित्र आत्मा साक्ष देतो, दिस इज माय चाइल्ड. ही साक्ष फार महत्वाची आहे प्रियानो. आम्ही स्वतःहून साक्ष सांगण्याची गरज नाही. आम्ही एकमेकांना ओळख करून देतो, आम्ही आपला आडनाव सांगतो ना. आडनाव सांगण्यामध्ये उद्देश काय असतो? आय बिलॉंग टू दिस ग्रुप ऑफ फॅमिली. या वंशामधून मी आलेलो आहे, या फॅमिलीचा मी एक सभासद आहे. तशाच प्रकारे मी देवाच्या कुटुंबाचा सभासद आहे हे सांगत फिरण्याची गरज नाहीये प्रियानो. देवाचा पवित्र आत्मा आम्हाला साक्ष देतो की हे देवाचं मूल आहे. दिस इज द चाइल्ड ऑफ गॉड. आणि मग तो आत्मा आमच्या हृदयामध्ये, आमच्या मनामध्ये देवाचं प्रेम भरतो. शास्त्रामध्ये अनेक शब्द वापरले भरतो. या शब्दाच्या ऐवजी काही ठिकाणी संत पाऊल असं म्हणतो की तो पवित्र आत्मा देवाच्या प्रेमाविषयी आम्हाला त्याच्या ज्ञानाने पूर्ण भरतो. काही ठिकाणी असं लिहिलेलं आहे की तो पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये, आमच्या शरीरामध्ये देवाच्या गौरवाचा वर्षाव करतो. आपण त्या वचनाकडे वळणार आहे. रोमकरास पत्र 5 अध्याय आणि 5व्या वचनामध्ये संत पौल फार सुंदर रीतीने लिहितो. कुठेतरी वाचा रोमकरास पत्र 5 अध्याय 5वं वचन. अशा मनोभंग करीत नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. बघा, देवाने जो पवित्र आत्मा आम्हाला दिलेला आहे त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्या मनामध्ये, आमच्या आत्म्यामध्ये देवाच्या प्रेमाचा वर्षाव झालेला आहे. वी आर filled with the glory of God. Let's be always bubbling, है ना. आनंदी असले पाहिजे, प्रभूमध्ये उत्साही असले पाहिजे. परमेश्वराच्या मंदिराला जाऊया असं ते मला म्हणाले. त्यावेळेला स्तोत्रकर्ता 122 मध्ये काय म्हणतो? मला अत्यानंद झाला. आय एम हॅपी टू गो टू माय चर्च. मला देवाच्या मंदिराला जाताना खूप आनंद होतो. इफ वी आर फिल्ड विथ द स्पिरिट ऑफ गॉड, जर आम्ही देवाच्या आत्म्याने भरले गेलेले असो तर तो मोठा आनंद आम्हाला मिळतो. म्हणूनच तर प्रभूच्या दूताने त्या मेंढपाळाला सांगितलं, तुम्हा सर्वांना मोठा आनंद होईल अशी सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. आज तो येशू आमच्यामध्ये आहे का? त्या येशूचा आत्मा आमच्यामध्ये आहे का? जर आहे तर आमचे चेहरे आनंदित, प्रफुल्लित. समस्या कोणाला नाही हो. अहो, आमच्यापेक्षाही इतरांना खूप मोठ्या समस्या आहेत, खूप मोठे आजार आहेत जे कोणी दाखवत नाहीत, बोलत नाहीत, पण दे आर सफरिंग. ते दुःखी आहेत, पण तरीही ते आपल्या चेहऱ्यावर, आपल्या जीवनामध्ये आनंदी असतात. कारण त्यांना माहिती आहे हे माझं दुःख मलाच कॅरी करायचं आहे. नो वन कॅन शेअर माय बर्डन. माझ्या आनंदामध्ये लोक सहभागी होऊ शकतात. कंटेजियस डिसीज असेल तर काचीतूनच बघतील, माझ्या जवळ ते येणार नाही.
फक्त परमेश्वर आमच्या जवळ येणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून त्याने कुष्ठरोग्याला स्पर्श केला, आजारांना स्पर्श केला, आपल्याला स्पर्श करू दिला, त्याने आपल्या वस्त्राला स्पर्श करू दिला, त्यांना आरोग्य दिलेलं आहे. कारण आमच्यामध्ये त्याच्यामध्ये अंतर असू नये, आमच्यामध्ये आणि आमच्या भावामध्ये, आमच्यामध्ये आणि आमच्या बहिणीमध्ये, बहिणीमध्ये, भावामध्ये अंतर असू नये, द्वेष असू नये. यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः त्याच्या सेवेच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये प्रवेश केला. आम्हाला तो म्हणाला, मी जातो पण तुमच्यासाठी दुसरा कैवारी सत्याचा आत्मा पाठवतो, तो तुमच्या सोबत राहील. आता आमच्या सोबत पवित्र आत्मा आहे आणि जेव्हा तो पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये असतो त्यावेळेला तो देवाच्या प्रेमाचं ज्ञान आम्हाला देतो, त्यावेळेला तो देवाच्या प्रेमाचं आशीर्वाद आमच्यावर देतो, त्याचा वर्षाव तो आमच्यावरती करतो. करिंथकराचं दुसरं पत्र 1 अध्याय 22व्या वचनामध्ये याबद्दल आणखीन संत पाऊल देवाच्या आत्म्याने प्रेरित होऊन काय सांगत आहे पहा. त्याने तुम्हाला मुद्रांकित केले आणि तुमच्या आणि आमच्या अंतःकरणामध्ये आपला आत्मा हा विसार म्हणून दिलेला आहे. जसं त्या चांगल्या शमरोनाने त्या घायाळ मनुष्यासाठी त्या उतार शाळेमध्ये विसार दिला आणि त्या उतार शाळेच्या मालकाला म्हणाला, मी याला मलमपट्टी केलेली आहे, हे पैसे घे, त्याचे आजारपणावरती काय लागलं तर खर्च कर, आणि आणखीन काही लागलं तर मी पुन्हा येईल, मी रेग्युलर प्रवासी आहे, आय एम अ रेग्युलर ट्रॅव्हल ऑन दिस रोड, मी पुन्हा येईल आणि तुला त्याचे पैसे देईल, पण तोपर्यंत ही ठेव तुझ्याकडे असू दे. विसार, त्याला आपल्या आजच्या भाषेमध्ये डिपॉझिट म्हणतो नाही का. देवाने आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा हा डिपॉझिट केलेला आहे, ठेवलेली आहे आणि तो त्याच्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट मिळत जातो, रिकरिंग इंटरेस्ट मिळत जातो. जेवढं आम्ही त्याला आमच्या जीवनामध्ये जितके दिवस, जितकी वर्ष, जितके महिने, आठवडे ठेवू, तितका तो आमच्यामध्ये आम्हाला आशीर्वादाने परत जातो. त्याचा इंटरेस्ट आमच्यामध्ये जो आहे, इंटरेस्ट रेट हा कुठल्याही जगातील बँकेच्या इंटरेस्ट रेटशी तुलना करता येत नाही, कारण तो आम्हाला त्याच्या इंटरेस्टचा, त्याच्या लाभांचा आणि आशीर्वादांचा वर्षाव करतो. काय करतो? वर्षाव आणि इंटरेस्ट रेट याच्यामध्ये फरक आहे. वर्षाव म्हणजे अनलिमिटेड ब्लेसिंग्स, अनकाउंटेबल, आम्हाला ते मोजताच येत नाही. अशा प्रकारे परमेश्वराचा आत्मा आमच्या जीवनामध्ये वर्षाव करतो, देवाच्या प्रेमाचा, देवाच्या ज्ञानाचा. आणि मग आम्ही वाचलं रोम 8:16 मध्ये की तो आत्मा आमच्या दत्तकपणाची साक्ष देतो. मी विचार करायला लागलो की तो काय साक्ष देतो, आणि मग मला असं दिसून आलं इफिसकरास पत्र 1 अध्याय 13व्या वचनामध्ये तो अशी साक्ष देतो की हे लेकरू देवाचं लेकरू आहे. दिस पर्सन इज अ चाइल्ड ऑफ गॉड. तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देव केलेल्या पवित्र आत्म्याचा तुमच्यावर त्याच्या ठाई शिक्का मारण्यात आला. यू हॅव बीन सील्ड. किती छान. स्त्रिया कुंकू लावत नाहीत आपल्याकडे, आपल्या शिकवणीप्रमाणे. का लावत नाहीत? कारण कपाळावरती देवाने हे माझं लेकरू आहे म्हणून शिक्का मारलेला आहे. यू बिलॉंग टू गॉड. आता काही लोक त्या टिकलीकडे, त्या बिंदियाकडे फॅशन समजतात. मला त्यामध्ये जायचं नाहीये, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु शास्त्र काय सांगतं तेवढंच माझं सांगायचं काम आहे. आणि म्हणून शास्त्रामध्ये सैतान आम्हाला काय करणार आहे, येणाऱ्या दिवसामध्ये तो ख्रिस्त विरोधी, त्याच्या नावाची संख्या जी 666 आहे, किंवा तो जे काही चिन्ह देईल तो कपाळावरती मुद्रित करण्याचा तो प्रयत्न करणार आहे. कारण त्याला माहिती ह्या माणसाच्या कपाळावरती देवाच्या पवित्र आत्म्याचा शिक्का आहे की हा माणूस, ही व्यक्ती, ही स्त्री, हा पुरुष देवाच्या कुटुंबाचा ना, आता त्याला मी माझ्या कुटुंबाचं बनवणार आहे. आणि म्हणून तो काय करणार आहे, माझी खून, माझं नाव किंवा माझ्या नावाची संख्या तुझ्या कपाळावर घे, नाही तर तुला जेवण मिळणार नाही. व्हेरी क्लिअर. युद्ध आहे सैतानाचं आणि देवाचं. आणि मग त्यातून सुटण्यासाठी निर्णय आम्हालाच घ्यायचा. आम्ही मागे परत न जाता आम्ही देवाची लेकरं, ज्यावरती परमेश्वराच्या आत्म्याने आम्हाला शिक्कामोर्तब केलेला आहे, तो पवित्र आत्मा आमच्या सोबत आहे आणि तो नेहमी साक्ष देतो. म्हणून प्रियानो, इफिसकरास पत्र 4 अध्याय आणि 30व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की पवित्र आत्मा हा अशी साक्ष देतो की आम्ही दुःखावर विजय मिळवू शकतो. आम्ही दुःखावरती विजय मिळवलेला आहे. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की परमेश्वराने आम्हाला जर मुद्रित केलेलं आहे, परमेश्वराने जर आम्हाला शिक्कामोर्तब केलेला आहे, तर परमेश्वराच्या साठी आम्ही जेव्हा छळ सहन करतो त्यावेळेला त्या छळामध्ये परमेश्वर आम्हाला पवित्र आत्म्याच्या द्वारे शक्ती देतो. आमचं मन तो घट्ट करतो. भित्रेपणाचा तो आत्मा तो काढून टाकतो.
पण जर आम्ही येशूचे खरे अनुयायी असेल तर, जर आम्ही येशूचे खरोखर अनुयायी आहे, जर आम्ही खरोखर येशूला आपल्या अंतःकरणामध्ये घेतलेला आहे, जर आम्ही खरोखर येशूवर प्रेम करतो, तर आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावासाठी छळ होईल त्यावेळेला खंबीरपणे उभे राहतो, त्या येशूच्या विषयी साक्ष सांगतो. त्यामुळे होतं काय की विश्वासणारा ख्रिस्तासारखा छळाला सामोरं जाण्यासाठी तयार होतो. तो घाबरत नाही, तो पळून जात नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्त पळून गेला नाही. छळ होताना त्याने शांत चित्त ठेवलं आणि छळाला तो सामोरं गेला. ही शक्ती जी आहे, हे जे सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य परमेश्वर पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला देत असतो. आणि म्हणून छळ सहन करत असताना ख्रिस्ताचं जे गौरव झालेलं आहे, त्या गौरवाचे देखील आम्ही भागीदार बनतो. मत्तयाचे शुभवर्तमान 5वा अध्याय 11व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचे मुखातील शब्द आहेत. डोंगरावरील प्रवचनामध्ये आम्ही पाहिले, माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा करतील, तुमचा छळ करतील, तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही काय आहात? धन्य. यू आर ब्लेस्ड. तुम्ही धन्य आहात. परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. आणि मग प्रभू आम्हाला त्याचे लेकरं म्हणून चालवतो. पुढे आम्ही पाहतो प्रियानो, हा पवित्र आत्मा साक्ष काय देतो? हा पवित्र आत्मा अशी साक्ष देतो की आम्ही देवाचे वारीस आहोत. काय आहोत? वी आर इनहेरिटर्स ऑफ द किंगडम ऑफ गॉड. आम्ही देवाच्या घरचे वारीस आहे. कारण जर समजा देवाने आम्हाला त्याच्या कुटुंबाचा दत्तक मुलगा आणि मुलगी म्हणून घेतलेला आहे, याचा अर्थ तो आमचा बाप झालेला आहे, तो आमचा पिता झालेला आहे. आणि त्याचं जे काय आहे त्याचे आम्ही वारीस बनतो. काय बनतो? वारीस बनतो. आणि त्याचा वारीस बनण्यासाठी त्याचा प्रथम पुत्र जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्या वारीसपणामध्ये आम्ही को इनहेरिटर बनतो. इंग्लिशमध्ये शब्द आहे को इनहेरिटर. आम्ही सहभागीदार होतो, आम्ही वारीस बनतो, विभागी होतो, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं प्रियानो. आणि म्हणून आम्ही या वारीस कशाचे आपण बनतो याकडे लक्ष देणार आहोत. पवित्र आत्मा आम्हाला साक्ष देतो आम्ही देवाचे वारीस आहे. आम्ही कशाचे वारीस आहे? तीताला पत्र 3रा अध्याय 7वं वचन. कुणीतरी वाचा बरं. तीताला पत्र 3रा अध्याय 7वं वचन. मोठ्याने वाचूया आपण. यासाठी की आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरू, आशा धरल्याप्रमाणे युगानुयुगाच्या जीवनाचे वारीस व्हावे. युगानुयुगाचे आम्ही वारीस व्हावे. कशाचे? सार्वकालिक जीवनाचे आम्ही वारीस व्हावं, ही परमेश्वराची इच्छा आहे. सार्वकालिक जीवन आम्हाला तेव्हाच मिळतं प्रियानो, ज्या वेळेला आम्ही देवावरती विश्वास ठेवतो, ज्या वेळेला देवाचा पवित्र आत्मा आमच्यामध्ये येतो, आणि त्यावेळेला आम्ही त्याचे होतो आणि त्याच्या घरचे होतो, आणि तो आम्हाला सामर्थ्याने भरतो आणि युगानुयुगाचे तो आम्हाला वारीस करतो प्रियानो. येस, सार्वकालिक जीवन आमचं होतं प्रियानो. सार्वकालिक जीवनाचे आम्ही वाटेकरी होतो. आणि म्हणून आपल्या चर्चच्या ग्रुपवरती मी आजची ही रूपरेषा टाकलेली आहे. कृपया त्याकडे आपण पाहावं, म्हणजे तुम्ही ट्रॅक चुकणार नाही. आम्ही वारीस होतो देवाच्या घरचे म्हणून, देवाच्या स्वतःचे वारीस होतो. देव आपल्याला स्वतःचं मूल म्हणून स्वीकारतो, स्वतःची मुलगी म्हणून स्वीकारतो. दुसरी आम्ही पाहिलेलं आहे, देवाचे सार्वकालिक जीवन जे आहे त्या युगानुयुगाचं सार्वकालिक जीवनाचे आम्ही वारीस होतो. तिसरं आहे प्रियानो, आम्ही परमेश्वराची विश्वास ठेवतो, त्यावेळेला दत्तक मूल आणि मुलगी म्हणून स्वीकारलं जातो. त्यावेळेला आम्ही देवानं आमच्यासाठी देव केलेल्या तारणाचे वारीसदार होतो. तारण ही परमेश्वराने दिलेली आमच्यावरती कृपा आहे, परमेश्वराने दिलेले आम्हाला दान आहे, परमेश्वराने आमच्यावर केलेली दया आहे, आणि म्हणून त्या तारणाचे वारीसदार होतो. योहान काय म्हणतो की देवाने आमच्यावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता पुत्र दिला. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचे तारण होते. आम्ही त्याच्या तारणाचे वारीस होतो. पवित्र आत्मा आम्हाला एक खात्री देतो की तुझं तारण झालं आहे. यू हॅव बीन फॉरगिवन. आणखीन एका गोष्टीचा वारीस परमेश्वर पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला करतो, आणि ते म्हणजे देवाने अब्राहमाला दिलेल्या वचनांचे आम्ही देखील वारीस आहोत. आम्ही देखील वारीस आहे. म्हणून तर आम्ही स्वतःला नवे इस्रायल म्हणतो. कारण इस्रायल स्थापण्यासाठी परमेश्वराने अब्राहमाला अभिवचन दिलेलं आहे, तुझ्याद्वारे अनेक राष्ट्र मी निर्माण करेन, पिढ्यानपिढ्यात माझे नाव तुझ्यामध्ये चालेल. आणि म्हणून त्याकडे आपण वळूया. उत्पत्तीचं पुस्तक 12वा अध्याय 2 आणि 3 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करेन. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करेन. मी तुला आशीर्वाद देईन. मी तुला आशीर्वाद देईन. तुझे नाव मोठे
तुझे नाव मोठे करेन, तू आशीर्वादित होशील. तू आशीर्वादित होशील आणि तुझे जे तुझे जे अभिष्ट चिंततील अभिष्ट चिंतितील त्यांचे मी अभिष्ट करेन, तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करेन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. बघा, तुझ्याद्वारे पृथ्वीवरील, फक्त 12 वंश लिहिले का? माझेच वंशज आशीर्वादित होतील? नाही, असं लिहिलेलं आहे. परमेश्वराने अब्राहामाला काय वचन दिलेलं आहे? तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे. मी स्वतःचा आडनाव घ्या आणि म्हणा, देवाने अब्राहामध्ये माझ्या ह्या कुळाला आशीर्वादित केलेला आहे. देवाने अब्राहामाद्वारे माझ्या कुळाला पवित्र आत्मा देऊन विसार म्हणून दिलेला आहे, ठेव म्हणून दिलेला आहे. आणि म्हणूनच माझं कुळ आणि त्या कुळामध्ये मी जन्मलेलो आहे. मी ब्लेस्ड आहे. मी त्या अब्राहामाच्या वचनाची भागीदार आहे, वारिस आहे. पुढे आणखीन पवित्र आत्मा आम्हाला कशाचं वारिस आहे याची साक्ष देतो. रोमकरास पत्र 4 अध्याय 13व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, आम्हाला देवाने पवित्र आत्म्याच्या द्वारे या जगाचं वारिस केलेलं आहे. लेट्स लुक ॲट दॅट वर्स. काय लिहिलेलं आहे त्या वचनामध्ये? कारण तू जगाचा वारस होशील हे अभिवचन अब्राहामाला किंवा त्याच्या संततीला नियमशास्त्राच्या द्वारे नव्हते, तर विश्वासामुळे प्राप्त होणाऱ्या नीतिमत्वाच्या द्वारे होते. नीतिमत्वाच्या. आम्ही येशूवर विश्वास ठेवला आणि हा आमचा विश्वास आम्हाला नीतिमान म्हणून गणण्यासाठी इनफ आहे. संत पाऊल म्हणतो रोमकरास पत्रामध्ये, नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. पण जो येशूवर विश्वास ठेवतो त्या मनुष्याला देव नीतिमान समजतो. अब्राहामाला देवाने त्याचा विश्वास पाहून त्याचा विश्वास हेच त्याचं नीतिमत्व गणण्यात आलेलं आहे. हाऊ मच वी बिलीव्ह. आम्ही किती परमेश्वरावर विश्वास ठेवतो. आणि ज्या वेळेला अब्राहामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला, उठ मी दाखवीन त्या देशी तू जा, आणि देवाने त्याला त्या जगाचा वारस केला. त्याने त्याला तो देश दिला, तो प्रदेश दिला, त्या ठिकाणी तो त्याची भरभराट झाली. तशाच प्रकारे ह्या जगाचे आम्ही वारिस आहोत. या जगाचे आम्ही वारिस आहोत यासाठी की या जगामध्ये राहत असताना परमेश्वर आमची भरभराट करतो. परमेश्वर आम्हाला घरदार देतो, परमेश्वर आम्हाला नोकरी देतो, पैसा अडका देतो, संपत्ती देतो, मालमत्ता देतो, कुटुंब देतो, लेख. हे सगळं जे आहे हे अब्राहामामध्ये परमेश्वराने त्याच्या विश्वासामुळे आम्ही त्याच्या विश्वासाचे भागीदार झालेले आहे. यू अँड मी हॅव बीन ब्लेस्ड बाय द ब्लेसिंग्स थ्रू अब्राहम. आणि म्हणून त्याला विश्वासाचा पिता म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? फादर ऑफ फेथ. विश्वासाचा जनक म्हटलेला आहे. ज्याने स्वतःचा मुलगा देखील परमेश्वराच्या आज्ञेनुसार त्या वेदीवरती अर्पण्यास मागे पुढे पाहिलं नाही. प्रभू आपल्याला पवित्र आत्म्याच्याद्वारे या जगाचे वारिसदार बनवलेला आहे. पुढे आम्ही पाहतो पवित्र आत्मा आम्हाला आणखीन कशाचं वारिस बनवत आहे. तर रोमकरास पत्र 8 अध्याय 17व्या वचनामध्ये स्पष्ट केलेलं आहे की परमेश्वराने आत्म्याच्या द्वारे आम्हाला किती आशीर्वाद दिलेला आहे, कोणत्या कोणत्या गोष्टीचे आम्हाला त्याने वारिस बनवलेलं आहे. रोमकरास पत्र 8 अध्याय आणि 17व्या वचनामध्ये, आम्ही जर मुले आहोत तर वारसही आहोत, देवाचे वारस आहोत, ख्रिस्ताबरोबर त्याच्या सोबतीचे वारस असे आहे. आपल्याला त्याच्याबरोबर गौरव मिळावा म्हणून त्याच्याबरोबर दुःख भोगत असलो तरच. देवाच्या पुत्राच्या गौरवाचे आम्हाला देवाने पवित्र आत्म्याच्या द्वारे वारिस केलेला आहे. यू अँड मी हॅव बिकम इनहेरिटर ऑफ ग्लोरी ऑफ क्राइस्ट. ख्रिस्ताच्या गौरवाचे भागीदार. म्हणून तो असं म्हणतो मत्याचे शुभवर्तमान 5 अध्याय आणि 11 आणि 12 वचनामध्ये, की जर त्यांनी संदेशांचा घात केलेला आहे तर ते तुमचा किती अधिक करतील. येशूवर विश्वास ठेवल्यामुळे जर जग आमचा द्वेष करते तर त्याच येशूचा द्वेष केला आणि त्या येशूचा गौरव झालेला आहे. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव देवाने त्याला पुनरुत्थित करून केलेला आहे. तशाच प्रकारे आमचं देखील पुनरुत्थान होणार आहे, आम्हाला देखील गौरवामध्ये घेतलं जाणार आहे. म्हणून संत पाऊल असं म्हणतो की प्रभू येशू वैभवाने येईल त्यावेळेला आम्हाला त्या गौरवामध्ये एकरूप केलं जाणार आहे. आमची शरीरे गौरवामध्ये रूपांतरित केले जाणार आहे. येशूचं जे गौरव आहे त्याचे आम्ही वारिस आहोत. मलाही आनंद वाटला की वारिस कशा कशाची आहे याची यादी करताना. काल मी बसलो होतो आणि मला खरोखर अद्भुत वाटलं. आम्ही नुसतं म्हणतो आम्ही देवाची मुलं झालो आहोत,
पण वारीस पण झालेले आहेत, आम्हाला माहिती. पण कशाची वारीस आहे? किती गोष्टी आहेत बघा. आम्ही देवाची वारीस आहे, आम्ही सार्वकालिक जीवनाची वारीस आहे, आम्ही तारणाची वारीस आहोत, आम्ही अब्रामाला दिलेल्या वचनाचे वारीस आहोत, आम्ही त्या जगाचे वारीस आहोत, देवाच्या राज्याचे आम्ही वारीस आहे. म्हणजे काय? नवे आकाश आणि नवी पृथ्वी याची आपण वारीस आहोत प्रियानो. आम्ही त्या जगाचे आहोत, आम्ही त्या आकाशाचे आहोत, आम्ही त्या पृथ्वीचे आहे ज्या पृथ्वीवरती, ज्या आकाशामध्ये देवाची सत्ता असेल. आणि मग आम्ही हे देखील पाहिलं की आम्ही त्या ख्रिस्ताच्या गौरवाचे वारीस आहोत. पुढे आम्ही आणखीन एक गोष्ट पाहणार आहे. परमेश्वरावर आम्ही विश्वास ठेवला, प्रभूने आम्हाला त्याचा आत्मा दिलेला आहे, विसार म्हणून दिलेला आहे, ठेव म्हणून दिले, डिपॉझिट म्हणून ठेवून दिलेला आहे. आणि म्हणून तो मग आत्मा आम्हाला काय सांगतो की आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या इतर पवित्र जनांचे वतन जे आहे त्याचे आम्ही विभागी आहोत. कलसेकरास पत्र 1 अध्याय 12 वचन काय लिहिलेलं आहे? ज्याने तुम्हाला प्रकाशातील पवित्र जनांच्या वतनाचे विभागी होण्या जागे केले. बघा किती स्पष्ट वचन आहे, तुम्ही वाचू शकता. देवाने तुम्हाला प्रकाशातील पवित्र जनांच्या वतनाचे विभागी होण्या जागे केले, त्या पित्याची तुम्ही उपकार स्तुती करावी. यू अँड मी हॅव बिकम इनहेरिटर, पार्टेकर्स ऑफ द इनहेरिटन्स ऑफ द सेंट्स. जे संत होऊन गेले त्यांच्या वतनाचे, त्यांना दिलेल्या देवाने जे वतन आहे त्याचे आम्ही भागीदार झालेलो आहोत. भागीदार. अब्रामाला त्याने वचन दिले, अब्रामाला त्याने वचन दिलेलं आहे, इसाकाला दिलेलं आहे, याकोबाला दिलेलं आहे, इस्रायलाला दिलेलं आहे. आणि म्हणून प्रियानो परमेश्वर आम्हाला अंतराळामध्ये घेऊन जाणार आणि कुठं आणणार आहे परत? असं म्हटलेलं आहे की प्रभू मेघावर आरूढ येत असताना त्याच्याबरोबर मंडळी खाली येईल. जैतुनाच्या डोंगरावर होते. जैतुनाचा डोंगर कुठे आहे? जैतुनाचा डोंगर यरुशलेम मध्ये आहे. आणि असं म्हटलेलं आहे की यरुशलेम मध्ये ठेवलेलं आहे, जिथे नवे आकाश नवी पृथ्वी असणार, जिथे प्रभू येशू ख्रिस्त राज्य करणार आहे. तिथून आम्ही या पृथ्वीवरती राज्य करणार आहे. प्रभूमध्ये आम्ही श्रीमंत आहोत, प्रभूमध्ये आम्ही त्याच्या संपत्तीचे काय आहोत? विभागी आहोत. आम्ही त्या लोकांच्या पेक्षा कमी नाहीये. त्या संतांच्या बरोबर परमेश्वराने आम्हाला इक्वल ठेवलेलं आहे, सहभागी पण दिलेलं आहे. मग आम्ही कशाला रडत बसायचं आहे? कशाला आम्ही कुडत बसायचं आहे? आणखीन एक तुम्हाला सांगतो प्रियानो, देवाने पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला कशाचं वारीस बनवलेलं आहे? नीतिमत्वाचं वारीस बनवलेलं आहे. वचन काढूया बरं आपण ते. इब्री लोकास पत्र 11 अध्याय 7 वचन काय लिहिलेलं आहे त्या ठिकाणी? वाचा बरं कोणीतरी समोर बघून. तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्यासाठी परमेश्वराने नोहाला सूचना दिली की या जगाचा मी नाश करणार आहे. पुढे आणि आदरयुक्त भयाने परमेश्वराला त्याने क्वेश्चन विचारला नाही, त्या देवाच्या वचनावर विश्वास ठेवला आणि आदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाचं तारण व्हावं यासाठी काय केलं? विश्वासाने तारू तयार केले. विश्वासाने तारू केले. माहिती नाही आता कसा वाचवणार आहे प्रभू, माहिती नाही कोण जगणार कोण मरणार, 1000 प्रश्न विचारत त्याने ते बनवलं नाही. त्याने संपूर्णपणे देवाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि आपल्या कुटुंबासाठी त्याने तारू तयार केले. पुढे त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरवले आणि विश्वासाने प्राप्त होणारे जे नीतिमत्व त्याचा तो वतनदार काय झाला? इनहेरिटर झाला. नोहाने देवाच्या वचनावर विश्वास ठेवला आणि तो काय झाला? नीतिमत्वाचा भागीदार झाला. जेव्हा आम्ही देवावर विश्वास ठेवतो तेव्हा वी बिकम इनहेरिटर ऑफ रायचसनेस. रिलिजियसनेसचा नाही, रिलिजिओसिटीचा नाही, धार्मिकतेचं वतनदार आम्ही बनत नाही, वारीस बनत नाही, तर नीतिमत्वाचा आम्ही परमेश्वरासमोर वारीस बनतो. आणि म्हणून आणखीन एक शेवटचं बघणार आणि मग मी संपवणार आहे. पवित्र आत्मा ज्या वेळेला आमच्यामध्ये असतो त्यावेळेला तो आम्हाला ख्रिस्ताबरोबर आम्हाला तो वारीसपणाचा हक्क देतो आणि त्याची तो साक्ष देतो. आम्हाला ख्रिस्ताला सोडून जाता येत नाही. ख्रिस्ताला काही वेगळं आहे, आम्हाला काही वेगळं असं नाही. जे जे काही ख्रिस्ताचं दुःख आहे त्यामध्ये आम्ही भागीदार आहोत. जे जे ख्रिस्ताच्या यातना आहेत त्याचे आम्ही भागीदार आहे. जे जे ख्रिस्ताचं गौरव करत आहे, ज्या गोष्टीच्या द्वारे देवाचं ख्रिस्ताचं गौरव होत आहे त्या प्रत्येक गोष्टीचे आम्ही भागीदार बनतो प्रियानो. म्हणून येशूवर विश्वास ठेवल्यावर त्याचा छळ झाला. देवाचा मुलगा आहे म्हणून आमचाही छळ होणार. जेव्हा त्याचं गौरव झालं तर आमचाही गौरव होणार आहे. आणि म्हणून ज्या वेळेला आमचा छळ होतो तेव्हा आम्ही आश्चर्य मानू नये. ज्या वेळेला आमचा छळ होतो देवासाठी त्यावेळेला आम्ही दुःखी राहू नये, कारण येशूचाही छळ लोकांनीच केलेला आहे.
पण त्याच येशूचं गौरव परमेश्वराने केलेला आहे आणि तोच परमेश्वर आम्हाला गौरवामध्ये घेणार आहे. आणि म्हणून काय म्हणतो पहा बरं, इब्री लोकासपत्र 12:6 काय लिहिलेलं आहे? इब्री लोकासपत्र 12:6. कारण त्याच्यावर परमेश्वर प्रीती करीतो, त्याला तो शिक्षा करीतो आणि ज्या पुत्राचा तो स्वीकारतो त्याला प्रत्येकाला फटके मारितो. कारण ज्यावर परमेश्वर प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला तो फटके मारतो. नॅचरल आहे. देवापासून आम्ही आशीर्वादच मागायचा का? त्या योबाची पत्नी त्याला म्हणाले, काय तुम्ही देवदेव करत बसलाय, त्या शापाने जाऊ ना मरून. पण तो काय म्हणाला, देवापासून मी सुखच घ्यावं का, दुःख का घेऊ. आणि म्हणून परमेश्वर आमच्यावर जर प्रेम करतो तो आम्हाला शासन करतो. परमेश्वर जर आमच्यावर प्रेम करतो तर तो आम्हाला फटके मारतो. पण म्हणून यासाठी प्रथम आम्हाला देवाचं मूल व्हायला पाहिजे. म्हणून प्रियानो, आम्हाला जर देवाने सुधारावे, आम्हाला जर देवाने आशीर्वादित करावे, ही जर आमची इच्छा असेल तर आम्ही देवाच्या कुटुंबामध्ये जन्म घेतलेली माणसं पाहिजे. आम्ही पापी आहोत असे प्रभूजवळ आम्ही कबूल करायला हवं. कारण रोमकरास पत्राने 3 अध्याय 23 वचनामध्ये आम्ही पाहतो प्रियानो, काय म्हणतो, परमेश्वराचा दास सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला. म्हणून एकमेकाला पापी म्हणू नका. कारण ज्या वेळेला आम्ही एकमेकाकडे पापी म्हणून अंगुली निर्देश करतो त्यावेळेला जास्त बोट आमच्याकडे असतात. याचा अर्थ काय, तुझ्यापेक्षा मी पापी अधिक आहे. संत पाऊल काय म्हणतो, सर्व जे पापी आहे त्या पाप्यांचा मी मुख्य आहे असं म्हणतो. तुम्ही पापी आहात तर तुमच्यापेक्षा मी जास्त पापी आहे. कारण मी तुमचा काय केला, छळ केला ख्रिस्तासाठी. आणि म्हणून प्रियानो, आम्ही या ठिकाणी पाहतो रोम 3:23 मध्ये की सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला आम्ही अंतरलेले आहोत. आणि म्हणून प्रियानो, आम्ही एकमेकाला पापी म्हणून अंगुली निर्देश न करता आम्ही देवामध्ये तारण पावलेले आहे. आणि जेव्हा आम्ही असं कबूल करतो तेव्हा देवबाप त्याच्या या आत्म्याद्वारे आम्हाला पश्चातापाची प्रेरणा देतो, जाणीव करून देतो. आणि मग परमेश्वरासमोर आम्ही रडतो, आक्रोश करतो, ऊर बडवतो, प्रभूला याचना करतो. आज प्रभूचा आत्मा तुमच्याशी बोलत आहे का? आज परमेश्वर तुम्हाला भेट द्यायला आलेला आहे. त्याच्या अद्भुत आणि प्रेमळ अशा त्या देवाच्या प्रेमाने आम्ही भरले गेलेलो आहोत का? देवाचा आत्मा माझ्यामध्ये वस्ती करतो का? आणि म्हणून संत पाऊल प्रत्येक पत्रामध्ये असं लिहितो, तुम्ही आत्म्याने चालवलेले असा, तुम्ही आत्म्याने परिपूर्ण असा, आत्म्यामध्ये तुम्ही देवाचे गौरव करा. आत्म्याने तुम्ही परमेश्वराची, आत्म्याला सोडून आम्ही जगूच शकत नाही. विकांत सरदार, जसं मनुष्याला पाण्याशिवाय जगता येत नाही तशा प्रकारे पवित्र आत्म्याशिवाय ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही जगू शकत नाही. आणि म्हणूनच येशू म्हणाला, मी जातो पण तो मला मी अनाथ सोडणार नाही. मी येईपर्यंत तुम्हासाठी मी माझा आत्मा, दुसरा आत्मा कैवारी तुम्हाला देतो, विसार म्हणून देतो. तो तुम्हाला मार्गदर्शन करेल, तो तुम्हाला शिकवेल प्रार्थना कशी करायची, शास्त्र कसं वाचायचं, सेवा कशी करायची, प्रत्येक गोष्टीमध्ये संकट येईल तेव्हा संकटावर मात कशी करायची, विश्वासामध्ये आम्ही खंबीर कसं उभं राहायचं, संकटाला तोंड कसं द्यायचं, प्रार्थना, सगळ्या गोष्टीमध्ये पवित्र आत्मा आम्हाला शिकवतो. तो आमच्या सोबत आहे. आणि म्हणून आम्ही देवाच्या सानिध्यात असणं गरजेचं आहे. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्याच, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाराच त्याने त्याची मुले होण्याचा अधिकार दिला. तुम्ही आणि मी देवाची बोला, तुम्ही आणि मी देवाची बोला. प्रभुदेवापा, आम्ही तुझी स्तुती करीतो, तुझ्या नावाला मान, महिमा आणि धन्यवाद देतो. खरोखर परमेश्वर पित्या, तू आमच्यावर किती प्रेम केलंस. तू नुसताच तुझा येशू ख्रिस्त एकुलता पुत्र पाठवला नाहीस, तर प्रभू त्याच्या गैरहजेरीमध्ये आम्ही अनाथ असू नये, आम्ही भरकटले जाऊ नये, आम्ही बहकले जाऊ नये, आम्ही वाईट मार्गाला जाऊ नये, आमचा नाश होऊ नये. म्हणून प्रभुदेवापा, आम्ही तुझ्यामध्ये विश्वासाने टिकून राहावं. तुझ्या कुटुंबामध्ये जे तू आम्हाला नातं जोडलेलं आहेस ते आम्ही मरेपर्यंत टिकून ठेवावं. यासाठी प्रभू तू आम्हाला साथीदार दिलेला आहेस, तुझा आत्मा आमच्या सोबत दिलेला आहेस, जो आम्हाला प्रत्येक गोष्टीत मार्ग दाखवतो, प्रत्येक अशक्तपणामध्ये तो आम्हाला शक्ती देतो, आम्हाला तो सबळ करतो. आणि म्हणून प्रभुदेवापा, ह्या दत्तकपणाबद्दल, या आशीर्वादाबद्दल आम्ही धन्यवाद देतो. तू मला आणि या ठिकाणी जमलेल्या प्रत्येकाला तुझ्या कुटुंबातील एक मूल, एक लेकरू म्हणून स्वीकारलंस, याबद्दल तुला नावाला धन्यवाद देतो प्रभू. आणि विनंती करतो की तुझ्या कुटुंबामध्ये राहण्यासाठी, टिकून राहण्यासाठी तू आम्हाला बळ दे. दादा आमचा येशू ख्रिस्त याच्याद्वारे